आता न पुरेही वाणी, काय वाणू आता न पुरेही वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी, थोरी व सांडिली आपुले परिशे, नेनो शिव कैशे लोखंडाशी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देई, काय वाणू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे सर्वतशे, काय वाणू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, श्री संताची माता चरणावरी, माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, काय वाणू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तशी, श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय शिवेला घेतलेल्या अभंगातून संतांच्या स्वरूपाचं आणि संतांच्या कार्याचं वर्णन करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव बेडग, कनशे भाविक भक्त या सर्वांच्या सहकार्याने संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा उत्सव संपन्न होत आहे. सर्वांचं सौभाग्य आहे बरं का संतांचा उत्सव आपण साजरा करतोय. सौभाग्य म्हणण्याचं कारण आहे, संतांचे उत्सव जर साजरे केले तर पदरामध्ये पुण्य पडतं बरं का. तुम्ही इतर सोहळे जर साजरे केले तर दोन्हीकडे पैसा खर्च करावाच लागतो बरं का. वाढदिवसालाही पैसा खर्च करावाच लागतो आणि संतांच्या सोहळ्यालाही
पैसा खर्च करावा लागतो, पण हा खर्च केलेला पैसा सत्कारणी लागतो, तो खर्च केलेला सत्कारणी लागत नाही बरं का. किंबहुना हे सोय करण्याने पदरामध्ये पुण्य पडतं, पुण्याचा संचय होतो आणि पुण्याचा संचय होईल असंच काहीतरी जीवनामध्ये करावं बरं का. म्हणून हा जी 4 भावंड या भूतलावरती अवतीर्ण झाले त्यातले संत सोपानदेव. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार हा सोपानदेवांचा बरं का. म्हणून तर त्यांच्या संजीवन समाधीचं महात्म्य सांगत असताना असं वर्णन केलेलं आहे, सोपानदेवानी सासवडलाच का समाधी घेतली. जिथं ज्ञानोबांनी समाधी घेतली आणि तिथं घेतली असती तर काय बिघडलं नसतं बरं का. मग सासवडला का घेतली त्याचं कारण आहे, हा ब्रह्मदेवाचा अवतार आणि सासवडला ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली बरं का. ज्या डोंगरावरती, ज्या तिरीच्या तीरावरती ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली तिथंच त्या ब्रह्मदेवानी संजीवन समाधी घेतली बरं का. पण त्या समाधी घेण्याच्या मागे कारण आहे. आता ही मंडळी या भूतलावरती अवतीर्ण होता संत मंडळी आहेत, स्वतःच्या इच्छेनं येतात आणि स्वतःच्या इच्छेनं जातात बरं का. आमचं तुमचं तसं नाही, कर्म संपल्याशिवाय जाता येत नाहीये. वय झालेलं आहे, गुडघे साथ देत नाहीत, बुद्धी साथ देत नाही, पण मरण येत नाही ना. काय आता करता येत नाही बरं का. तेव्हा म्हणता देवा काय चिठ्ठी हरवल्या का म्हणतात माणसं, चिठ्ठी हरवल्या का. पण भोग संपल्याशिवाय येत नाही ना. तुम्ही किती एक प्रयत्न करा. म्हणजे आम्ही तुम्ही जरी जन्माला आलो तरी कर्म भोग संपल्याशिवाय इह लोकाचा निरोप घेता येत नाही. संतांचं मात्र तसं नाही बरं का. ते स्वतःच्या इच्छेनं येतात, ज्या कार्याकरता येतात आणि ते कार्य झालं की स्वतःच्या इच्छेनं जातात. म्हणून त्यांचा कालावधी बघा फार नाही आहे, अल्पावधीमध्ये कार्य केलेलं आहे त्या महात्म्याने, अल्पावधीमध्ये. हा सगळं कार्य या महात्म्याने वयाच्या 20 वर्षापर्यंत कार्य पूर्ण केलं. आमची 20 वर्ष होता तरी कशात कशाला काय नसते बरं का संत जीवन आहे. आणि अल्पावधीमध्ये येऊन त्या महात्म्याने जे कार्य करायचं होतं ते कार्यपूर्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ते स्थिरावले नाम ते समाधिस्थ झाले बरं का. आणि असे संत हे जगाकरता अवतीर्ण झाले. जगाकरता अवतीर्ण होऊन त्या महात्म्याने जगाकरता केलेलं कार्य आहे, काय कार्य केलेलं आहे त्या कार्याचा आढावा तुकोबाराय अभंगातून समाजाच्या समोर प्रगट करतात बरं. आले संत, इथं वास्तव्य केलं आणि कार्य झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या स्थितीमध्ये गेले. पण येऊन त्यांनी काय केलं, महाराज म्हणतात त्या संतांनी जे केलं ते स्वतः करता केलं नाही, जे केलं ते जगाकरता केलं बरं. जे संतांनी केलं ते जगाकरता केलं, स्वतः करता काहीही त्यांनी केलेलं नाही. का काही केलेलं नाही स्वतः करता. हा, स्वतः करता त्यांच्या जीवनामध्ये करण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नव्हतं, शिल्लक राहिलेलं नव्हतं बरं का. ज्या माणसाच्या जीवनामध्ये स्वतःचं कर्तव्य पूर्ती झालेली नाही ती माणसं दुसऱ्या करता आपलं आयुष्य खर्च करू शकत नाहीत बरं का. खर्च करू शकत नाही का आपल्या जीवनामध्ये जे करायचं आहे ते आपल्याला जीवनामध्ये करता आलेलं नाही आहे.
आपलं जर कर्तव्य जर जीवनातलं पूर्ण झालं तर आपल्याला दुसऱ्याला आयुष्यातला काळ देता येतो बरं का. आपण देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. दुसऱ्या करता राहू दे, स्वतः करता जरी ज्या करता ज्याला पाहिजे त्याच्या करता तरी माणसं देतात का हो. लोकांना सांगितलं मळ्यामध्ये उत्सव चालू आहे, कीर्तनाला या, ते म्हणते आला असतो पण वेळ नाही हो. म्हणजे कीर्तन ऐकायला सुद्धा लोकांना वेळ नाही. कर्तव्य पूर्ती झाल्यानंतर समाजाकरता आपण काय करणार हो. हे आमच्या करताच आहे. आमच्या करता जे कर्म सांगितले ते कर्म करायला सुद्धा आम्हा तुम्हाला वेळ नाही. आपण समाजाकरता काहीही करू शकत नाही. म्हणून आपली पुण्यतिथी पोरं सुद्धा घालतील का याची गॅरंटी नाही बरं का. पण जग ज्यांचा उत्सव करतं, लक्षात ठेवा. आज जग ज्यांचा उत्सव करतं का, त्यांनी हे कार्य जगाकरता केलेलं आहे. हे कार्य जगाकरता केलेलं आहे. नवे नवे ह्या कार्याकरताच ती मंडळी या भूतलावरती आली. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले. कुठून आले? एक अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये संत राहतात, त्याला पारमार्थिक अवस्था म्हणतात बरं का. आणि ती पारमार्थिक अवस्था म्हणजे या भूतलावरती सर्वात उच्चतम अवस्था आहे.
याच्यापेक्षा आता अवस्था मोठी नाही. म्हणून तर संतांनी सांगितलं आम्हाला ब्रह्मदेवाचं पद सुद्धा नको, इंद्राचं तर नकोच, आमच्या तुमच्या दृष्टीनं शेवटचं पद म्हणजे ब्रह्मदेवाचं, ते सुद्धा नको म्हणून सांगितलं बरं का. पण त्याच्याही पेक्षा उच्च अवस्था, श्रेष्ठ अवस्था जर कोणती असेल त्याला म्हणतात ब्रह्मस्थिती. आणि त्या स्थितीमध्ये संत राहतात. त्या स्थितीमध्ये दुःखाचा संबंध नाही, केवळ सुख आहे, केवळ सुख बरं का. ह्या जगाचाही संबंध नाही तिथं, त्रिगुणाचा संबंध नाही, किंबहुना देण्या घेण्याचा संबंध नाही. महाराज म्हणतात ती अवस्था जर सांगायची ठरली ना, महाराज म्हणतात ती अशी अवस्था आहे, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. तिथं तहान लागत नाही, तिथं भूक लागत नाही, लागली तर इथलं पाणी तिथं चालत नाही, भूक लागली तर इथलं अन्न तिथं चालत नाही. ब्रह्मानंदामध्ये राहणारी ती मंडळी आहेत बरं का. आणि अशा अवस्थेमध्ये राहणारे त्यांच्या जीवनामध्ये काहीही ऊन नाही, काहीही कमी त्यांच्या जीवनामध्ये नाही बरं का. पण त्यांना वाटलं आपल्याकडे काही कमी नाही आहे, आपल्याला काही ऊन नाही आहे, पण जीवाच्या जीवनामध्ये ऊन आहे. मग आपण त्या अवस्थेहून खाली आलं पाहिजे बरं का. आणि त्या अवस्थेहून आपण खाली आलं पाहिजे. महाराजांना विचारलं त्या अवस्थेतून आपण खाली येणार, पण खालची येणार, या खालच्या जीवाची अवस्था पाहिली का? हे गुणाच्या अधीन राहणारी जीव आहे, संसारामध्ये गुंतलेले आहेत, आसक्त आहेत, अज्ञानी आहेत. आणि अशा लोकांमध्ये आपण येणार. हो हो, कसं काय? तुकोबराय तेच वर्णन करतात. मोठी मंडळी ज्यावेळी आपल्या अवस्थेचा त्याग करून भूतलावरती येतात, ती येत असताना त्या येण्याच्या माग त्यांच्या अंतःकरणाची अवस्था काय आहे हे आम्हा तुम्हाला कळण्याकरता महाराज सांगतात, दृष्टांताच्या द्वारे आपल्याला त्यांच्या येण्याचं कारण सांगतात बरं का. थोरी व सांडिले आपुल्या
सांडिली आपुले परिशे नेनो शिव कैशे लोखंडाशी. परीस असा दृष्टांत देतात बरं का. परीस नावाचा धातू आहे, अतिशय मौल्यवान आहे बरं का. जसा मौल्यवान आहे तसा तो दुर्लभ आहे. सहजासहजी तो मिळत नाही बरं का. पण त्या परिसाच्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे. त्या लोखंडाला जर परिसाचा जर संबंध आला तर लोखंडाचं सोनं होतं बरं का. लोखंडाचं सोनं होतं. पण तो दुर्लभ आहे, अतिशय मौल्यवान आहे. तो सहजासहजी मिळत नाही बरं का. जर त्याची व्यवस्था जर या भूलोकावरती जर मिळण्याची झाली असती तर लोकांनी सोनं खरेदी केलं नसतं, परिसच खरेदी केलं असतं. सोनं खरेदी केलं नसतं, परिस खरेदी केला असता. मग तो कोणाजवळ, भाग्यवानाजवळ असतो, सर्वांच्या जवळ तो नसतो बरं का. आपल्या संप्रदायामध्ये काही संत भक्त मंडळी होऊन गेली, त्याच्यामध्ये परिसा भागवत नावाचे थोर साधून गेले, त्यांच्याजवळ होता बरं का. ते रुक्मिणी मातेचे भक्त होते आणि त्यांच्याजवळ हा परिस होता. कशावरून? चरित्रामध्ये नामदेव महाराजांच्या धर्मपत्नीने घरात काय नाही म्हणून त्यांच्याकडून तो परिस आणला होता. तो परिस आणला होता आणि घरामध्ये लोखंडाला लावलं, ते सोनं झालं. म्हणजे तो परिस संत महात्म्यांच्याकडे होता. तात्पर्य तो मौल्यवान आहे, दुर्मिळ आहे बरं का. त्याची फार किंमत आहे. पण महाराज वर्णन करतात, तो परिस मौल्यवान आहे, दुर्लभ आहे, पण लोखंड हा धातू अतिशय हीन दर्जाचा आहे. किती हीन दर्जाचा आहे? लोखंडाची किंमत जास्त केली जात नाही बरं का. केली जात नाही. तुम्ही बघा, आजही थोडस निरीक्षण करा. आज लोखंडाची साखळी केली जाते आणि ती कुठं बांधली जाते हो? म्हशीच्या गळ्यात. कोणाच्या गळ्यात? आणि सोन्याची साखळी कोणाच्या गळ्यात? म्हणजे लोखंड एवढं हीन दर्जाचं आहे, ते पशुच्या गळ्यात घालतात बरं का. कुत्र्याला बांधताना कशाने बांधतात? जर कुत्र्याला जर साखळीने बांधतात तर कुत्र्याची किंमत तीच साखळीची किंमत बरं का. म्हणजे एवढं ते हीन दर्जाचं आहे. लोखंड नावाचा धातू अतिशय हीन दर्जाचा आहे. त्याला कोणी फारसं सांभाळून ठेवत नाही. म्हणून कधी कधी माणसं दुर्लक्ष करतात. ते बाहेर पडलं जातं. बाहेर पडून ते माती खाऊन शेवटी ते मातीशी एकरूप होतं बरं का.
तरी माणसं बघत नाही बरं का. ते गंजल्यानंतर भंगार घेणारा सुद्धा घेत नाही. गंजेलं लोखंड भंगारवाला घेत नाही बरं का. पण महाराज म्हणतात असा अतिहीन दर्जाचा असलेला लोखंड नावाचा धातू, अति उच्च दर्जाचा असलेला परीस नावाचा धातू तू विचार करत नाही. माझी योग्यता मोठी असताना मी या हलक्या दर्जाच्या धातूला कसा स्पर्श करू, तो विचार करत नाही बघा. तद्वत महाराज म्हणतात संत सुद्धा उच्च अवस्थेमध्ये राहतात. ती ब्रह्मस्थिती आहे. त्या अवस्थेतून एकदा अवस्थेला प्राप्त झालं की ती अवस्था सोडता येत नाही बरं का. ज्ञानोबाने फार सुंदर वर्णन केले. शेतकऱ्याच्या परिचयाचा दृष्टांत दिलाय बरं का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ऊसाची साखर होते पण साखरेचा ऊस होत नाही बरं का. ऊसाची साखर होते पण साखरेचा पुन्हा ऊस होत नाही. दुधाचं दही होतं पण दह्याचं पुन्हा दूध होत नाही. त्या अवस्थेला गेल्यानंतर त्या अवस्थेतून पुन्हा माघारी येता येत नाही बरं का. एकदा ब्रह्मस्थितीला प्राप्त झाले की पुन्हा जीवदशेला येता येत नाही. पण हे संतांच्या जीवनामध्ये मात्र शक्य आहे बरं का. किंबहुना त्या अवस्थेला प्राप्त होण्याकरता जर प्रत्येक जण आज प्रयत्न करतायत, प्रत्येक जण प्रयत्न करतायत आणि एकदा ती ब्रह्मस्थिती अवस्था प्राप्त झाली की पुन्हा खालच्या दर्जाला येता येत नाही. उच्च अवस्था आहे. त्याच्याकरता सर्व शास्त्रांनी, वेदांनी, उपनिषदांनी सांगितलं त्याच्याकरता जीवनामध्ये प्रयत्न करा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबाराय म्हणतात या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो, आमचं जीवन धन्य आहे. आणि अशा पदावरती, अशा बोधामध्ये, अशा स्थितीमध्ये राहणारे महाराज म्हणतात त्या स्थितीचा ते त्याग करतात. थोरी व सांडिली. कठीण आहे बरं का. एकदा मोठा झालेला माणूस मोठा झाला की त्याला खाली यावं असं वाटत नाही बरं का. व्यवहारात वर्णन केलेलं आहे. माणसाने गरिबीतून श्रीमंत व्हावं पण श्रीमंतीतून पुन्हा गरिबीत येऊ नये बरं का. श्रीमंतीतून जर तुम्ही गरिबीमध्ये आला तर जगण्याला किंमत नाही, शून्य आहे. म्हणून झटपट श्रीमंत होण्याचा प्रयत्न करू नका बरं का. बघा ना तुम्ही आजची परिस्थिती पहा. एकदा माणसाला लाल दिव्याच्या गाडीत बसायची सवय झाल्यानंतर ते साध्या गाडीवरती बसतात का हो? पद गेलं, सत्ता गेली. ज्या दिवशी गेली त्या दिवसापासून काय लागलं, माझी. पण माझी झाला म्हणून तो कधी बैलगाडीतून येतोय? येत का. एकदा मोठ्या पदाला गेल्यानंतर खाली येणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. मोठे पण विसरणं फार अवघड आहे. मोठे पण टाकणं फार अवघड आहे, लक्षात ठेवा. ज्ञानवानांनी वर्णन केलंय माणसाने मोठे पण टाकलं पाहिजे. थोर पण परा सांडीजे येत व्युत्पत्ती आगवी विसरी जे तै जगा धाकुटे होई जे तै जवळी कमाजी. थोर पण टाकता आलं पाहिजे बरं का. पण ते त्या मानाचं प्राप्त व्हावं लागतं. आणि सर्वात थोर पण जर कोणता असेल तर ती ब्रह्मस्थिती आहे. महाराज म्हणतात थोरी व सांडिली. कशी, जसं परिसाने, बरं का, परिसाने स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवलं आणि स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून त्याने ज्याचं धातू लोखंड नावाचा आहे त्या लोखंडाच्या तो जवळ आला
आणि जवळ आल्यानंतर त्यांनी विचार केला नाही, मी एवढा मोठा असताना याला स्पर्श कसा करावा. नेनो शिवो कैसे लोखंडाशी, मी याला स्पर्श कसा काय करू, मी याला कसं काय शिवू, असं त्या परिसाला वाटत नाही बरं का. परिसाला वाटत नाही. मग तो काय करतो, स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवतो आणि त्या लोखंडाला तो स्पर्श करतो. ज्या परिसाने त्या लोखंडाला स्पर्श केल्यानंतर लोखंड लोखंड रूपामध्ये राहत नाही, ते काय होतं, सोनं होतं बरं का. जे माती खात होतं त्या लोखंडाला परिसाने स्पर्श केल्यानंतर तेच सोनं झालं. ते कुठं ठेवलं, आता गोट्यात ठेवता तुम्ही, आता ते ठेवणार कुठं हो, तिजोरीत बरं का. जे अडगळीत पडलेलं लोखंड, पण त्या लोखंडाला सोन्याचा परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं लोखंड पण जाऊन त्याला सोने पण प्राप्त झाल्यानंतर त्याला अवस्था प्राप्त मोठी झाली बरं का. नवे नवे महाराजांनी वर्णन केले, अरे बाबांनो, ते तिजोरीत ठेवतात त्यात नवल नाही आहे, ते देवाच्या डोक्यावरती जाऊन बसलं. कोण, लोखंड. कधी, सोनं झालं म्हणून. किरीटाच्या रूपाने, किरीटाच्या रूपाने बरं का. म्हणजे एवढं खालच्या दर्जाचं ते लोखंड, पण त्या लोखंडाला परिसाचा संबंध आल्यानंतर लोखंड पण न राहता त्याला सोनेपणी अवस्था प्राप्त झाल्यानंतर त्याची योग्यता वाढली, किंबहुना ते पूजनीय झालं. त्याची किंमत फार वाढली, लक्षात ठेवा, फार किंमत वाढली. जसं हे परिसाच्या संबंधाने त्या लोखंडाचं लोखंड पण जाऊन सोने पण प्राप्त झाल्यानंतर त्याची योग्यता वाढली, त्याला मौल्य प्राप्त झालं. महाराज म्हणतात तेच संतांच्या जीवनाचा, ज्या जीवाशी संबंध आला, ज्या जीवाला कोणीही विचारत नव्हतं, त्या जीवाची काही किंमत नव्हती, पण संतांचा स्पर्श झाल्यानंतर त्या जीवाचं जीवपण जाऊन त्या जीवाला शिवदशा प्राप्त झाली. कशामुळं, थोरी वसांडिली आपोली परिशे, नेनो शिवो कैशे लोखंडाशी. हे जसं त्या परिसाच्या बाबतीत घडलं तेच संतांनी आपल्या जीवनामध्ये केलं. महाराज म्हणतात ज्यांनी आपलं स्वतःचं मोठेपण टाकून या जगातल्या जीवाचा जवळीक करण्याकरता, याला आपल्या पदावरती आरूढ करण्याकरता ज्यांनी स्वतःचं मोठेपण टाकलं, महाराज म्हणतात अशा संतांचं आपण वाणीने काय वर्णन करावं. हे वर्णन करता येत नाही, लक्षात ठेवा, वर्णन करता येत नाही. कारण त्यातला एक बारकावा महाराजांनी सांगितलेला आहे बरं का. काय बारकावा सांगितलेला आहे, त्या परिसाने लोखंडाला स्पर्श केल्यानंतर लोखंडाचं सोनं झालं, त्याला उच्च दर्जा प्राप्त झाला, किंमत त्याची वाढली. पण एक त्या परिसाच्या ठिकाणी एक ऊन आहे. काय ऊन आहे, तो परिस लोखंडाला सोनं करतो, पण स्वतःचं परिसत्व देत नाही, परिसत्व देत नाही बरं का. महाराज म्हणतात संतांनी काय केलं, ह्या जीवाला जवळ करून, ह्या जीवाला आपुल्या पदी बैसविले. ज्या जीवाचा संत जीवनाशी संबंध आला, तो जीव जीव न राहता तोच जीव आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला, किंबहुना त्याला संत काय देतात, संतत्व देतात बरं का, संतत्व देतात. म्हणजे एवढं सामर्थ्य ज्यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी आहे, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी असलेलं सामर्थ्य पाहून तुकोबाराय म्हणतात खरंच त्यांचं हे स्वरूप आणि त्यांचं कार्य पाहिल्यानंतर महाराज म्हणतात
आपण त्यांचं वाणीने वर्णन करू शकत नाही. ते अभंगाच्या पहिल्या चरणात काय वाणू आता न पुरे ही वाणी, काय वाणू आता न पुरे ही महाराज म्हणतात ज्या संतांनी त्या जगाकरता स्वतःच मोठेपण बाजूला ठेवलं बरं का, स्वतःच मोठेपण बाजूला ठेवलं, स्वतःच मोठेपण विसरता आलं पाहिजे बरं का, स्वतःच मोठेपण विसरता आलं पाहिजे. पण माणसं विसरत नाहीत. पण संतांनी स्वतःच मोठेपण बाजूला ठेवलं आणि काय केलं, अशा अवस्थेमध्ये ह्या अमात्माला नेण्याचा प्रयत्न केला. त्या सोन्याच्या संबंधाने वर्णन केलेलं आहे. लोखंडाला नाश आहे, सोन्याला नाश नाही बरं का. सोन्याला सोनं कधी नाश पावत नाही. बँकेत पैसे ठेवले तर बुडतात बरं का, बुडतात. पैसे कालांतराने सुद्धा नाश पावतात, पण सोन्याचा नाश होत नाही. मग तुम्ही आजही पहा, अनेक ठिकाणी जमिनीमध्ये वार वडिलांनी पुरून ठेवलेलं कितीतरी पिढ्याच्या पूर्वीचं सोनं सापडतंय बरं का. पण पूर्वीचे लोक काय ठेवत होते, बँका नव्हत्या, बँका, म्हणून सोनं, आणि ते सोनं एखाद्या घागरीत हंड्यात ते पुरून ठेवायचं. कितीतरी पिढ्याच्या पूर्वीचं सोनं आजही सापडतंय. म्हणजे सोन्याला नाश नाहीये, लोखंडाला नाश आहे. आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर आमच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीला नाश आहे. नाशिवंत देह जाणार सकल. पण महाराज म्हणतात त्या संतांची जर आपल्यावरती कृपा झाली तर महाराज म्हणतात आपल्याला जी सोन्याची योग्यता आहे असं आपलं स्वरूप आहे त्याला अविनाशी स्वरूपाचं म्हणतात. त्या अविनाशी स्वरूपाला प्राप्त करतात बरं का. आणि हे कार्य त्यांनी केल्यावर महाराज म्हणतात त्यांच्या कार्याचं हे स्वरूप पाहिल्यानंतर महाराज म्हणतात काय वाणू न पुरी ही वाणी. त्यांचं वाणीनं हे वर्णन करता येत नाही. का करता येत नाही महाराजांना विचारलं. महाराज म्हणतात त्याचं कारण आहे
ह्या अवस्थेला या जीवाला प्राप्त करायचं म्हणजे इतकं सोपं नाही बरं का, इतकं सोपं नाही आहे. जीवदशेला प्राप्त झालेला हा जीव त्याला शिवदशेला नेण्याकरता फार फार कष्ट आहेत. फार म्हणजे फार कष्ट आहेत बरं का. किती कष्ट आहेत, त्या कष्टाचा विचार केला तर आमच्या तुमच्या कल्पनेच्या बाहेरच आहे बरं का, बाहेरच आहे. पण ते एवढं कष्टाचं काम मात्र संत करतात बरं का, बाकी कोणी करू शकत नाही. जसं व्यवहारामध्ये वर्णन केलेलं आहे, एखादा दगड आहे आणि त्या दगडाला मूर्तीचा आकार द्यायचा आहे. मूर्तीचा आकार द्यायचा, मूर्तीचा आकार देण्याकरता त्या दगडाला घडवावं लागतं. घडवता 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 तो दगड मूर्तीच्या रूपामध्ये येतो आणि शेवटच्या वेळेला ते घडवता घडवता काय घडतं, नाकच जातं बरं का. त्या मूर्तिकाराकडून नाक जातं. नाक गेलेला आता ती मूर्ती चालेल का हो? फार नाजूक काम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सर्व घडवल्यानंतर शेवटच्या क्षणाला एवढं घडवल्यानंतर बारीक काम करताना कळत न कळत थोडासा जर घाव ज्यादा बसला तर नाक जातं. नाक गेले की घडवलेलं सगळं वाया गेलं बरं, घडवलेलं वाया गेलं. जर दगडाला घडवत असताना त्या मूर्तीला दगडाला मूर्तित्व प्राप्त झाल्यानंतर त्या मूर्तीचं जर नाक गेलं तर घडवलेलं वाया जातं, कष्ट वाया जातात बरं का. जर माणसाला घडवणं किती अवघड असेल याचा विचार करा. माणसाला घडवणं याचा किती अवघड असेल, किती कठीणता असेल. पण महाराज म्हणतात ते कार्य करण्याकरता मात्र संत महात्मे आपल्या स्थितीचा त्याग करून येतात. त्यांना विचारलं, तुम्ही ती स्थिती एवढी उच्च दर्जाची असताना त्याचा तुम्ही त्याग का केला? तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं का? तुम्हाला कोणी बोलवलं का? ते म्हणतात, आम्हाला कोणी आमंत्रण दिलं नाही, आम्हाला कोणी बोलवलं नाही, पण आम्हाला राहावलं नाही. राहवलं नाही. बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. महाराज म्हणतात, आम्हाला या जगाकडे पाहिल्यानंतर आमचं मन राहवलं नाही. परिणाम आम्हाला वाटलं काय नाही, आपण आता या भूतलावरती गेलं पाहिजे. मग भूतलावरती येऊन आपण काय करणार? महाराज म्हणतात, या भूतलावरती येऊन आम्ही एवढंच कार्य करणार आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाचं कल्याण करण्याकरता संत त्या आपल्या स्थितीचा त्याग करून आले. आता कल्याण करणं म्हणजे काय आम्हाला एकच माहित आहे, मुंबईच्या जवळ आहे. मुंबईच्या जवळ आहे, नाहीतर एक कर्नाटकात आहे. इकडं कुठं बिदर जवळ बसव कल्याण बरं का. आता तिसरं कुठं आहे सांगत नाही बरं का. जे खेळतात त्यांना माहिती आहे बरं का. कल्याण म्हणजे आपल्याला काही माहितीच नाही, लक्षात ठेवा. का आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपण कोणाचं कल्याण केलं नाही आणि आपलं कोणी केलं नाही, आपल्याला त्याचं स्वरूपच माहिती नाही. ह्या भूतलावरती एकच जीवन आहे, संत जीवन. त्यांनीच अखिल विश्वाचं कल्याण केलं, लक्षात ठेवा. अखिल विश्वाचं कल्याण केलं. नवे नवे संतांच्या शिवाय समाजाचं कल्याण कोणीही करू शकत नाही. का ते कल्याण करण्याकरता फार मोठं धैर्य लागतं बरं का, फार मोठं सामर्थ्य लागतं. त्यातला पहिला विचार इथं महाराजांनी प्रगट केलेला आहे. जगाचं कल्याण जर करायचं असेल तर ते करत असताना पहिल्यांदा स्वतःचं मोठेपण बाजूला टाकावं लागतं. मोठेपण बाजूला टाकावं लागतं. मोठेपणामध्ये राहून दुसऱ्याचं कल्याण करता येत नाही, लक्षात ठेवा. आज ही मंडळी समाजातली समाजामध्ये वावरतात मोठी म्हणून, पण ही मोठी म्हणून वावरत असताना यांना संरक्षण द्यावं लागतंय. काय द्यावं लागतंय? संरक्षण दिल्याशिवाय ही माणसं समाजात येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. जी माणसं स्वतःचं संरक्षण करण्याकरता संरक्षण घेऊन येतात, ही माणसं समाजाचं काय संरक्षण करणार हो? विचार करा बरं का. एकच जीवन या भूतलावरती संत जीवन आहे बरं का. का त्यांचं जीवन निर्भय आहे, त्यांचं जीवन निर्भय आहे. भय नावाचा प्रकार संतांच्या जीवनामध्ये नाही आहे.
म्हणून त्यांनी स्वतःचं मोठेपण बाजूला ते समाजामध्ये वावरतात. वावरत असताना मागं पुढं कोणी असतं त्यांना आमच्या तुमच्या सारखेच ते राहतात आणि आमच्या तुमच्यामध्येच वावरतात बरं का. मंत्र लोकांना संत कळले नाहीत ना, संत कळले नाहीत. आता थोडासा फरक झालाय बरं का. समाजामध्ये महाराज ओळखला जातो बरं का. महाराज ओळखला जातो. कसा ओळखला जातो? एकाने समीकरण केले बरं का. ते जुळतं का मला माहित नाही, पण एकाने केलंय. दाढी, बॉडी आणि गाडी हे महाराजाचं लक्षण बरं. 3 गोष्टी सांगितल्या. म्हणजे तो समाजातून उठून दिसला पाहिजे, समाजातून उठून दिसला पाहिजे बरं का. हा संत समाजामध्ये वावरत असताना स्वतःच्या जीवनाचा विचार त्यांनी केला नाही बरं का. हा मी कोणीतरी मोठा आहे, हा आणि मोठेपण दाखवण्याकरता ते समाजामध्ये आले नाहीत. आम्हा तुम्हाला मोठं करण्याकरता आले. आम्हा तुम्हाला मोठं करण्याकरता आले. आणि हे मोठं करण्याकरता महाराज म्हणतात काय करावं लागतं जीवनामध्ये? देह कष्टविती परोपकारी. त्याच्याकरता देह झिजवावा लागतो. आणि तो कसा? निरपेक्ष भावने, अपेक्षा न घेता, अपेक्षा न करता. हा कोणतीही समाजाकडून अपेक्षा करायची नाही. आणि हे समाजाचं कार्य करायचं कठीण आहे. तुम्ही आज हे मंत्री लोक, आमदार लोक, खासदार लोक, आजी माजी या सगळ्यांचा विचार करा. यांच्या मागं काय आहे हो? हा एकदा आमदार झाला आणि पुन्हा आयुष्यभर नाही झाला, त्याला आयुष्यभर पेन्शन येते बरं का. म्हणून तर याच्याकरता मरमर आहे ना. हा समाजाचं काही हो, पण आपल्या आयुष्याची व्यवस्था होते. हा आयुष्याची व्यवस्था होण्याकरता हे होतात. हा समाजाकरता होत नाही, लक्षात ठेवा. होत नाही. हा प्रत्येक या आमदाराला, खासदाराला पदावरती असताना प्रत्येकाला मानधन आहे. कोण देतंय? आम्ही तुम्ही देतोय. फुकट काम करतात म्हणतात ते. हा आमच्या तुमच्याकडून वसूल करून या लोकांना मानधन महिन्याला दिलं जातं. आकडा बघा, मी सांगत नाही. हे आमचंच घेऊन आमच्यामध्ये येतात आणि आम्ही सांगतो आम्ही समाजाच्या सेवेकरता आहोत. यांची पुतळे बांधावेत नाही का. मला त्यातली निरपेक्षता सांगायची आहे, मला निंदा करायची नाही बरं का. हा आज संतांचं कार्य किती मोठं आहे हे दाखवायचं आहे बरं का. आज संत या समाजामध्ये वावरत असताना महाराजांनी शब्द वापरला, देह कष्टविती परोपकारे. स्वतःचा देह परोपकारा करता त्यांनी झिजविला. लक्षात ठेवा. आम्ही सुद्धा झिजवतो, पण बायका पोरा करता बरं. सायास करीशी प्रपंच दिननिशी. ज्ञानोबराय प्रश्न करतात, अरे प्रपंचा करता तू एवढा प्रयत्न करतोस, हरीशी न भजशी कोण्या गुणी. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतोय कोणा करता हो? आपल्याला खायला एवढं लागतंय, पण प्रपंचा करता, कुटुंबा करता आपण काय करतो? अगदी मराठीतली म्हणा आहे, हाडाची काड रक्ताचं पाणी देह झिजविती कुटुंबा करता. ज्या महात्म्याने स्वतःचा देह झिजवला, कोणा करता झिजवला? कोणती अपेक्षा? देह परोपकारे कष्टविती.
या देहाच्या द्वारे एवढे कष्ट केले पण परोपकारा करता बर का, स्वतः करता नव्हे, परोपकारा करता. अवघड आहे. नेहमी मी दृष्टांत सांगत असतो. पुण्यामध्ये एक प्रसिद्ध वकील होऊन गेले, फार मोठे वकील होऊन गेले. जुनी गोष्ट आहे. ते निवृत्त झाले. मग काही नवीन वकील त्यांना भेटायला गेले. म्हणजे महाराज साहेब, आपला अधिकार फार मोठा आहे, तेव्हा आम्हाला काही सल्ला देत जा, आम्हाला काही सल्ला देत जा, मार्गदर्शन करत जा. बरीच वकील मंडळी त्यांना भेटायला गेले. पण ते म्हणले, बरोबर आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये ही भावना निर्माण झाली, त्या भावनेनं तुम्ही माझ्याकडे आला. माझी भावना तशी नाही ना. म्हटलं, माझी भावना तशी नाही आहे. आज मी हा 3 मजली बंगला बांधला आहे. माझ्या दारामध्ये जी गाडी आहे ना, ती कशामुळे आहे? मी हे सगळं वाणी खर्च केली म्हणून हे मिळवलंय. वकिलाचं काम काय? खुरपं घेऊन भांगलायचं, फक्त निर्णय द्यायचा योग्य वर का. मी सगळे हे मिळवलं ना, हे एका वाणीवरती मिळवलंय. तेव्हा तुम्हाला सल्ला देत असताना आमचं तोंड उघडत नाही का? आम्हाला फी घेतल्याशिवाय बोलताच येत नाही. रिटायर झाल्यानंतर सांगतोय बरं का तो वकील. म्हणजे ज्याने आयुष्यभर एवढं आयुष्यभर मिळवलं, आता रिटायर झालाय, पण दुसऱ्याला सांगत असताना फुकट सांगावं असं वाटत नाही. ज्याने आयुष्य जगाकरता फुकट खर्च केलं, काय वानू आता महाराज म्हणता, काय करणार आपण त्यांचं? हे सोपं काम आहे का? कोणतीही अपेक्षा समाजाकडून त्यांनी ठेवली नाही. परोपकारे निरपेक्ष भावनेनं कार्य केलं बरं का. निरपेक्ष भावनेने कार्य केलं. इतकं सोपं नाही आहे. आम्हाला वाटतं, काय वाटतं, आम्ही तासभर प्रवचन केलं, 2 तास कीर्तन केलं, नाही आम्हाला काय दिलं नाही तरी चालेल, पण कमीत कमी लोकांनी आमच्या पायात तरी पडावं अपेक्षा. काय? पाया पडावं. ज्यांनी जगाचं कल्याण केलं, लोकांनी त्यांच्या पाया पडलं का? लोकांनी त्यांना शिव्या दिल्या हो, शिव्या दिल्या हो, तरी त्यांनी त्या स्वीकारल्या. देह कष्टविती परोपकारे. म्हणजे स्वतःचा देह त्या महात्म्यांनी परोपकारा करता खर्च केला. काहीच या समाजाकडून त्यांनी अपेक्षा ठेवून हे कार्य केलेलं नाही बरं का. म्हणून हे जगाकरता ही मंडळी आली आणि जगाकरता मंडळी येऊन जगत उद्धाराचं, जगत कल्याणाचं कार्य या महात्म्यांनी केलं म्हणून तुकोबरा इथं वर्णन करतात. अशा स्थितीमध्ये राहणारे पण जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. मग हे कार्य करत असताना हे कार्य त्यांनी का केलं? महाराज म्हणतात, करण्याचं कारण आहे त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी असलेली दया. त्यांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी असलेली दया, आणि दया ही गप्प बसू देत नाही बरं का. जगत उद्धाराचं जर कार्य करायचं असेल तर एक व्यवहाराचा नियम आहे. कोणतंही कार्य करायचं असेल तर काय लागतं? भांडवल लागतं. भांडवल असल्याशिवाय कार्य करता येत नाही. मग ते व्यापार असेल, शेती असेल, कीर्तन असेल, कीर्तनाला सुद्धा भांडवल लागतंय. जर बुवानी लवकर आवरलं तर लोक म्हणतात बहुतेक बुवाचं भांडवल संपलंय बरं का. लोक म्हणतात बुवाचं भांडवल संपलंय म्हणतात लोक, सहज म्हणतात. म्हणजे लोकाला सुद्धा कळतं कीर्तन करायला भांडवल लागतंय, व्यापार करायला भांडवल लागतंय.
तसं महाराज म्हणतात जगाचा उद्धार करण्याकरता सुद्धा भांडवल लागतं बरं का. जगाचा उद्धार करण्याकरता सुद्धा भांडवल लागतं. कोणतं भांडवल लागतं? भूतांची दया हे भांडवल संता. भूतांची दया हे भांडवल संता. आपुली ममता नाही देही. जगत उद्धाराचं जर कार्य करायचं असेल तर महाराज म्हणतात भांडवल लागतं. आणि ते भांडवल कोणतं? भूतमात्राविषयी असलेली दया. भूतांची दया हे भांडवल संता. आमच्या तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली. वर्णन केले ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी का लिहिली हो? का लिहिली? तुकोबांनी गाथा का लिहिली? नाथ महाराजांनी भागवत का लिहिलं? नामदेव महाराजांनी ही अभंगवाणी का निर्माण केली? का निर्माण केली? वर्णन केले. ही उगीच निर्माण झाली नाही. आमच्या तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण. त्यांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे हे वाङ्मय आहे. त्यांच्या करुणेला फुटलेली वाचा म्हणजे हे वाङ्मय आहे. म्हणजे आमच्या तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया होती. त्या दयेच्या पोटी हे जन्माला आलंय बरं का. म्हणजे काय त्या दयेमध्ये सामर्थ्य बघा. हा, आमच्या तुमच्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली आणि राहावलं नाही, अनावरतेने शब्द बाहेर पडले. त्याला म्हणतात अभंग. त्याला म्हणतात वाङ्मय बरं का.
हे आमच्या तुमच्या करता निर्माण झाले. म्हणून एवढी त्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ती अनावरतेने त्यांना राहवलं नाही बरं का. आणि न राहल्यामुळं आपल्या स्थितीचा त्याग करून या भूतलावरती त्यांनी आमच्या तुमच्या सारखा मानव देह धारण केला आणि जगत उद्धाराचं कार्य केलं न राहवलेपणाने बरं का. पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक साधू नदीला स्नान करण्याकरता तो रोजच जात होता. पण एक दिवशी गेला. त्या पावसाळ्यात रोजचा नेम त्याचा. त्या नदीला स्नान करण्याकरता गेल्यानंतर त्या पाण्यामध्ये बुडी मारली. बुडी मारल्यावर पावसाळ्यामध्ये काय बरंच काही वाहत येते बरं का. बरंच काय वाहत येते. आणि ते बरंच काही वाहत येत असताना त्या पाण्यातून एक विंचू वाहत चालला होता. विंचू. त्या विंचवाला बघितलं या साधूने आणि बघितल्याबरोबर त्यांनी विचार केला, अरे सामान्य विंचू आहे, असा जर वाहत गेला तर हा शेवटी मरणार. राहुलं नाही बरं का. काय विंचूचा आणि त्याचा काय संबंध होता, नातं होतं, पण राहुलं नाही त्यांना. म्हणून त्यांनी अशा पाण्याच्या उंजळी सहित त्याला घेतलं. आता शेवटी बोटामध्ये सांद राहते, पाणी राहत नाही बरं का. पाणी निघून गेलं. पाणी निघून गेल्यानंतर तो हातावरती उतरला. उतरल्याबरोबर त्यानं जाणीव करून दिली मी कोण आहे. तिने नांगी मारली. नांगी मारल्याबरोबर साधू आहे. आता त्याला काय वेदना होत नाही. लगेच हाताला झटका बसला, ते खाली पडलं बरं का. वेदना होतात नाही असं समजू नका बरं का. एक प्रसंग आठवलं आपल्याला सांगतो. ब्रह्मलीन दादा महाराज साखरे एकदा बार्शीला कीर्तनाला गेले आणि बार्शीला कीर्तनाला गेल्यानंतर तिथं भोजनाची व्यवस्था केली होती एका भक्ताच्या घरी. आणि जेवायला बसल्यानंतर स्वयंपाक बार्शीचा थोडा तिखट असतोय बरं का. आणि ते भाजी तिखट लागली. तिखट लागल्यानंतर दादा महाराज म्हणले, ओ तिखट झालंय. शेजारी बसलेला म्हणलं, दादा महाराज आपण ज्ञानी आहात, तुम्हाला तिखट कळतं. दादा महाराज म्हणले, अरे तुझ्यासारख्या विषयासक्त माणसाला तर तिखट आणि आंबट खारट कळतं, ज्ञानाला का कळणार नाही. म्हणून लोकांची समजूत आहे. त्याला साधूला वेदना होतात, लक्षात ठेवा. वेदना झाल्याबरोबर तो विंचू खाली पडला. खाली पडला, पुन्हा वाहत चालला. पुन्हा त्याला वरती काढलं बरं का. पुन्हा वरती काढलं. पाणी होतं तोपर्यंत थांबला. पाणी संपल्यानंतर पुन्हा हातावरती उतरला. पुन्हा त्यांनी नांगी मारली. हा त्यांचा कार्यक्रम चालूच होता बरं का. त्याला वर काढायचं, पाणी संपलं की नांगी मारलं की तो खाली पडायचा, पुन्हा त्याला वरती काढायचं. हा त्यांचा कार्यक्रम चालू होता. त्या नदीच्या काठावरती तुमच्या आमच्यासारखा एक तिथं उभा होता. म्हणजे महाराज तो विंचू आहे, त्याच्या नादाला लागू नका. त्याच्या नादाला लागू नका. का? तुम्ही त्याला कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तो नांगी मारणारच. हे विंचवाचं सांगणार बरं का मी. हा, कितीही समाजाला तुम्ही घडवण्याचा प्रयत्न केला तरी समाज हा विंचूच्या जातीतलाच आहे बरं का. त्या साधूंनी त्या त्रयस्थ माणसाला उत्तर दिलं, हे बघा, हा सामान्य विंचू आहे. ह्याला वाचवण्याचा किती प्रयत्न केला तरी हा काय करतो? नांगी मारतो. सामान्य विंचू जर त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा स्वभाव सोडत नाही, आमचाही स्वभाव आहे. लोकांनी किती आम्हाला त्रास दिला तरी त्यांचा उद्धार करणं, याला म्हणतात भूतांची दया हे भांडवल संता. काय वर्णन करावं? उगत तुकोबरांच्या मुखातून शब्द आले नाहीत. काय वानू, काय आपण अशा संतांचं वर्णन करणार वाणी न हो.
नवे नवे महाराज म्हणतात हे कार्य करत असताना त्यांच्या अंतकरणामध्ये दया होती. एवढंच नाही, आपुली ममता नाही देही. आपल्या देहाचा विचार केला नाही. आपल्याला खायला लागतं का, अंगावरती कपडे लागतात का, राहायला घर लागतं का, याचा विचार केला नाही. देह तादात्म्य त्यांच्या जीवनामध्ये नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणजे हे जगत उद्धाराचं कार्य करत असताना स्वतःच्या देहाचा त्या महात्म्याने कधीही विचार केला नाही. तुम्ही आजही पहा, आपण नेहमी ऐकणारी मंडळी आहात. ज्या 4 भावंडांचं चरित्र पहा. या 4 भावंडांना खायला मिळालं नाही, पण त्यांच्या नावावरती आज माणसं जगतायत. 4 भावंडांना खायला मिळालं म्हणता, पण 7 दिवस झालं. किती वर्ष चालू आहे सप्ताह अनिलराव? 20 वर्ष झालं. सोपान देवांच्या नावाने आपण रोज 1000 लोक जेवतायत हो, त्यांना अन्न मिळालं नाही हो. आपुली ममता नाही देही. कधी स्वतःचा विचार त्या महात्म्याने आपल्या जीवनामध्ये केला नाही. तुकोबाराय म्हणतात, काय वानू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. शेवटी वर्णन करतात तुका म्हणे, सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. काय वानू आता न पुरी ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. बोला, काय वानू आता म्हणा. कोण म्हणणार आहे? काय मानू आता न पुरे वाणी, काय मानू आता न पुरे वाणी. काय
काय वाणू आता न पुरी वाणी मस्तक चरणी ठेवी तशी. त्या संतांनी हे जगत उद्धाराचं कार्य करण्याकरता स्वतःचं मोठेपण नामती पारमार्थिक अवस्थेमध्ये राहणारी मंडळी या भूतलावरती आले. का आली त्याचं एक कारण आणखी तुकोबाराय सांगतात. संतांचा स्वभाव आहे आणि तो कसा आहे त्याची जाणीव करून देतात बरं का. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हा संतांचा स्वभाव आहे. याच्या विरुद्ध आमचा तुमचा स्वभाव आहे बरं का. मी काय वाक्य सांगितलं लक्षात ठेवा. हा, दुसऱ्याला सुख झालं तर आपल्याला सुख, दुसऱ्याला दुःख झालं तर आपल्याला दुःख. हे संतांचं जगणं आहे. आमचं दुसऱ्याला सुख झालं की आमचं डोकं उडतंय. दुसऱ्याला सुख झालं की आम्हाला बघवत नाही आणि दुसऱ्याला दुःख झालं की आम्हाला बरं वाटतं, आनंद फटाके. म्हणजे आमचा स्वभाव आहे. हा, लोकाचं चांगलं झालेलं आम्हाला बघवत नाही बरं का. म्हणून तर समाजामध्ये द्वेष मत्सर वाढले ना. एक आजोबा पेढे वाटत होते. पेढे आनंदाने पेढे वाटत होते. बऱ्याच लोकांनी ते पेढे घेतले. एकाने विचारलं, आजोबा कशा करता वाटताय, पहिल्यांदा कारण सांगा. म्हणजे पहिल्यांदा पेढे खा आणि मग नंतर सांगतो. ते म्हणजे पहिल्यांदा सांगा मग मी पेढा तुमचा घेणार. नाही म्हणजे नाही, कारण सांगा, कारण सांगितल्याशिवाय पेढा घेणार नाही. काय नातू पास झाला का? नाही म्हणले, त्याच्याकरता मी पेढे वाटत नाही. शेजारचा बाया नापास झाला म्हणून वाटत. म्हणजे दुसऱ्याला दुःख झालं की आम्हाला सुख होतंय, दुसऱ्याला सुख झालं की आपल्याला दुःख होतंय, लक्षात ठेवा. आणि दुसऱ्याला दुःख झालं की आम्हाला सुख होतंय. तुकोबाराय म्हणतात संतांचं जीवन याच्या विरुद्ध आहे. हा, जग सुखी तर आपण सुखी. हा, आपल्याला जे सुख मिळालं ते जगाला आपण सुख दिलं पाहिजे बरं का. तुका म्हणे सुख पराविया सुखे. हा, म्हणून त्यांनी जगाला सुखी करण्याचं काम केलं. म्हणून ज्ञानोबांनी सद्गुरू निवृत्तीनाथांच्याकडे मागणं केलं, किंबहुना महाराष्ट्र सुखी, किंबहुना सर्व सुखी. हा, तिन्ही लोकातले लोक सुखी हो. काय अपेक्षा केली, काय मागणं केलं हो. काय उदात्तंतकरण आहे. म्हणजे हा जीव सुखी होईल तर आपल्याला सुख आहे. म्हणजे जीवाला दुःख झालेलं आहे, संतांना ते दुःख झालं.
म्हणजे आम्हा तुम्हाला दुःख झालं, आपलं दुःख निवृत्त व्हावं आणि आपल्याला सुख ते प्राप्त करून देता यावं. तो एक सुख म्हणजे अविनाशी स्वरूपाचं, आणि ते सुख प्राप्त करून देण्याकरता आणि जीवनातलं दुःख घालवण्याकरता ते महात्मे या भूतलावरती आले, थोरी वसांडिली. महाराज म्हणतात अशा संतांचा पण काय वर्णन करणार, काय वानू आता न पुरी ही वाणी. मग आम्ही तुम्ही काय करावं, एकच करावं, मस्तक चरणी ठेवी तशी. अशा संतांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं बरं का. अशा संतांचा आपण गौरव करावा. आम्ही तुम्ही त्यांचं वाणीनं वर्णन करू शकत नाही, पण अशा संत जीवनाशी आपण नतमस्तक व्हावं. तिथं डोकं टेकवावं, कुठं तरी टेकवू नका. ज्यांनी अखिल विश्वाच्या कल्याणाकरता स्वतःचं जीवन खर्च केलं, अशा संतांच्या ठिकाणीच डोकं ठेवा. कोणाच्या तरी ठिकाणी ठेवण्यासारखं हलक्या दर्जाचं नाही बरं का. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. त्या संतांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं. कुठं तरी वाकू नका. माणसं नको तिथं वाकतात आणि जिथं वाकायला पाहिजे तिथं वाकत नाहीत. संतांच्या ठिकाणी आपण नतमस्तक व्हायला पाहिजे, पण आपण होत नाही. पण माणसं पुढाऱ्याच्या पाया पडतात हो. एवढी लाचार झालीत माणसं, लाचार. अरे पाया पडण्यासारखं जीवन या भूतलावरती 3 ठिकाणी लक्षात ठेवा. तुम्हाला कीर्तनातलं काही ठेवता नाही आलं तरी 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक, आई वडिलांच्या चरणावरती डोकं ठेवावं. दुसरं, देवाच्या चरणावरती डोकं ठेवावं. आणि तिसरं, संतांच्या चरणावरती डोकं ठेवावं. इतरांच्या चरणावरती डोकं ठेवू नका बरं का. ही 3 ठिकाण जगामध्ये. एक आई वडिलांच्या ठिकाणी नतमस्तक व्हावं, एक देवाच्या ठिकाणी व्हावं, आणि एक संतांच्या ठिकाणी व्हावं. मस्तक चरणी ठेवी तसे. म्हणून महाराज म्हणतात या संत महात्म्याने हे केलेलं कार्य आहे, आणि त्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर महाराज म्हणतात ते वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाहीत, माझी वाणी थांबली. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. महाराज म्हणतात आता त्या वाणीतून शब्द बाहेर पडेनात. मग काय केलं महाराज म्हणतात, मी एकच केलं, त्यांच्या चरणावरती मी मस्तक ठेवलं. महाराज त्या ध्रुव पदामध्ये आम्हा तुम्हाला जाणीव करून देतात. त्या संतांचं एवढं थोरपण जाणून अशा संत जीवनाची प्रत्येकाने नतमस्तक व्हावं. म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. ज्ञानेश्वर वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. थोरी व सांडिलिया पुल्या परिशे नेनो शिवो कैशे लोखंडाचे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. वेळेची मर्यादा मनी मानुषी घेऊन झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी, श्री गुरूंच्या चरणी ही समर्पित करायची आहे.
आणि एवढंच त्यांच्याकडे मागायचं आहे, आमचं जे उर्वरित आयुष्य आहे अशा संतांच्याच सेवेकरता ते खर्च व्हावं. ज्यांचा अवतार, ज्यांनी स्वतःचं जीवन आमच्या तुमच्या करता खर्च केलं, अशाच संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये उत्तर उत्तर घडो, हीच त्यांच्याकडे मागणी करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम कामने सुख पराविया सुखे, कामने सुख पराविया सुखे.
अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा.